नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण a + b ब्रॅकेट क्यूब चा विस्तार बघणार आहे। एक्सपान्शन ऑफ a + b ब्रॅकेट क्यूब, a + b कंसाचा घनचा विस्तार आपण बघणार आहे। a + b कंसाचा घन म्हणजेच a + b ब्रॅकेट क्यूब आपल्याला बघायचा आहे। तर कुठल्याही पदाचा जेव्हा आपण घन म्हणतो किंवा क्यूब म्हणतो त्यावेळेस त्याचा 3 वेळा गुणाकार असतो, त्या पदाचा 3 वेळा गुणाकार। मग इथे सुद्धा मी a + b ब्रॅकेट क्यूब म्हणजे a + b चा 3 वेळा गुणाकार लिहिलाय। मल्टिप्लाइंग 3 टाइम्स a + b into a + b या ब्रॅकेटचा 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन। आता हा a + b मी जसाच्या तसा इथे लिहिला। त्यानंतर a + b into a + b ह्या दोन ब्रॅकेटचा गुणाकार म्हणजे त्या कंसाचा 2 वेळा गुणाकार आहे, म्हणजे a + b कंसाचा वर्ग झाला, a + b ब्रॅकेट स्क्वेअर झाला। मग मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला a + b ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे a + b कंसाचा वर्ग शिकवला होता। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला देईल, तुम्ही ती बघा, तुम्हाला मग समजेल की a + b कंसाचा वर्ग कसा येतो। तर a + b कंसाचा वर्ग हा पुढच्या स्टेप मध्ये मी लिहिला, हा जसाच्या तसा लिहिला। a + b कंसाचा वर्ग होईल a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग, तो मी कंसात लिहिलाय। आता ह्या दोन पदांचा, ह्या दोन कंसांचा गुणाकार करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की प्रत्येक पद कंसातलं प्रत्येक पदाला गुणेल। त्यासाठी आपण काय करायचं, तर ह्या कंसातलं हे जे पद आहे पहिलं पद हे या कंसातल्या सगळ्या पदांना गुणेल, म्हणून मी ह्या पदाला असं लिहिलं a कंसामध्ये a² + 2ab + b²। आणि हे जे b पद आहे हे सुद्धा कंसातल्या प्रत्येक पदाला गुणेल, म्हणून +b ब्रॅकेटमध्ये a² + 2ab + b²। या पद्धतीने मी लिहून घेतलं, कारण प्रत्येक पद हे कंसातल्या प्रत्येक पदाला गुणणार आहे, म्हणून या पद्धतीने जर लिहिलं तर कन्फ्युजन होणार नाही। आता a × a² आपल्याला मिळणार a³। घातांकाच्या नियमाप्रमाणे इथे a³ होणार। जर घातांकाचे नियम पण तुम्हाला जमत नसतील तर तशी कमेंट मला करा, मी घातांकाचे नियम पण तुम्हाला शिकवेल। मग a × a वर्ग म्हणजे a × a², a³ a घन, आणि a × 2ab आपल्याला मिळेल 2a²b, कारण a हे व्हेरिएबल, हे चल समान आहे, या दोन्ही पदांचा गुणाकार होईल a²। हे बाकीचे जसेच्या तसे, कारण गुणाकार आहे 2a²b। a × b² आपल्याला मिळणार ab²। इथे या दोघं पदांचा, दोघं व्हेरिएबल वेगळे म्हणून जसेच्या तसे आले ab²। आता हा b या कंसातल्या प्रत्येक पदाला गुणेल, b × a², b × a² आपल्याला मिळणार a²b। b × 2ab, b × 2ab, तर b हे व्हेरिएबल सेम आहे म्हणजे चल b हे समान आहे, म्हणून b × b, b² होणार 2ab², आणि b × b² होणार b³। या पद्धतीने आल्यानंतर मला काहीतरी समानता दिसते बघा, मी इथे दाखवते तुम्हाला 2a²b आणि हा a²b यां जेव्हा जेव्हा गणितामध्ये चल समान असतात तेव्हाच त्यांच्या सहगुणकांची बेरीज होते, असा नियम आहे। मीन्स इफ द व्हेरिएबल इज सेम देन ॲडिशन ऑफ कोइफिशियंट। मग इथे a³b जसाच्या तसा लिहिला, मग 2a²b आणि a²b, इथे याचा सहगुणक 1 आहे, याचा सहगुणक 2 आहे, 2 + 1 झाले 3, मीन्स कोइफिशियंट याचा 2 आहे, याचा कोइफिशियंट 1 आहे, 2 + 1 झालं, इथे 3a²b। नंतर ab² आणि 2ab², इथे पण व्हेरिएबल सेम आहे, मग 2ab² आणि ab² झाला 3ab², आणि हा b³ जसाच्या तसा। अशा पद्धतीने आपल्याला a + b ब्रॅकेट क्यूब म्हणजे a + b कंसाचा घन आपल्याला मिळतो, a घन अधिक 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग अधिक b घन। a + b ब्रॅकेट क्यूब = a³
प्लस 3a² b प्लस 3ab² प्लस b³. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा की जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना पण मदत मिळेल की कशा पद्धतीने फॉर्म्युले तयार झालेले आहेत.